Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ते आमच्या गावाला कधीच निवडणूक होत नव्हती, त्यामुळे निवडणूक झाली. ती निवडणूक झाल्यामुळं म्हणजे फॉर्म बाद झाला, मग ती बिनविरोध झाली. म्हणून करता लोकांचा उत्साह होता, जोश होता. त्या जोशाच्या उत्साहाच्या भरात आमच्या मुलांनी ते वक्तव्य केलं. त्याचं मी काय समर्थन करत नाही. आणि त्याच्या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब का पवार फॅमिलीचं याच्यामुळं भावना दुखवल्या असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी क्षमा मागतो, असं मी सगळ्या मीडियाला सांगितलेलं आहे. आपल्यासोबत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या 1 महिन्यामध्ये एक सगळ्या जागा अजून एक विजयी जी सुरुवात आहे ती भारतीय जनता पार्टीला तुम्ही संपूर्ण देशात दिली. काय सांगा? त्याच्यामध्ये पहिल्यांदा महत्त्वाचा देशाचा कारभार स्वच्छ, पारदर्शक, आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षापासून चालू आहे. या राज्यामध्ये देवेंद्रभाऊ फडणवीस अतिशय कुशल नेतृत्व सुदैवानं आपल्या या जिल्ह्याला, महाराष्ट्राला लाभलेलं आहे. अतिशय चांगला कारभार, चांगल्या योजना, ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सगळ्यांना लोकप्रिय अशा प्रकारच्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत. त्यामुळं आणि आमचा अनगर आणि अनगर परिसर ह्या गेल्या 50 वर्षापासून बिनविरोध प्रत्येक निवडणूक करण्याची परंपरा आहे. ते परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न, आव्हान आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या भागातल्या ग्रामस्थांना, मतदारांना केलं. आणि त्या दोन्ही नेतृत्वाचं कार्य, या गावची गेल्या 50 वर्षाची परंपरा, याच्यामुळं भारतीय जनता पक्षाचे 17 उमेदवार नगरसेवक आणि 18वा नगराध्यक्ष हा बिनविरोध निवडून दिला. त्याबद्दल मी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं मनपूर्वक आभार मानीन. त्याचबरोबर या भागातील मतदार, कार्यकर्ते, जनता जनार्दन यांचंही मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आभार मानेन. कारण सूचक नसल्यामुळं, ते सूचकची सही नसल्यामुळं, त्या त्रुटीमुळं तो अर्ज फेटाळला गेला. खरं तर ह्या क्षुल्लक गोष्टी म्हणजे भाषणं मोठ्या आणि अशा पद्धतीचं एक अर्ज भरताना देखील चुका व्हाव्यात असं काय या गोष्टी? नाही, मला वाटतं, मला मिळालेली माहिती आहे की त्या मुलीला मनापासून अर्ज भरायचाच नव्हता. मला मिळालेली माहिती आहे, खरी का खोटी हे तुम्ही तपासून बघा. परंतु भरायचाच नव्हता, परंतु अत्यंत प्रेशर, आमिष या सगळ्या गोष्टीला बळी पडून त्यांना नाहक भरावा लागला. मग भरताना काहीतरी त्यांनी जाणून बुजून चूक केली असं त्यांच्याच गोट्यातील काही जबाबदार माणसांनी मला फोन करून सांगितलेलं आहे. त्यामुळं कदाचित तसं झालं असेल. मी काही त्याला म्हणजे त्याला मी पाठिंबा देत नाही, परंतु असं काहीतरी घडलं असेल. आणि त्यामुळं निवडणूक ही पारदर्शक असती, निवडणूक हे निपक्षपाती असती, आणि अधिकारी हे पारदर्शक असतात, पक्षपाती असतात. त्यामुळं कायद्याच्या चाकोरीत बसून त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल. खरं तर एकनिष्ठ हा शब्द जर म्हटलं तर अनेक जण वर्षानुवर्ष आपण बघतो की भारतीय जनता पार्टीकडे चालले होते, मात्र तरी देखील तुम्ही राष्ट्रवादीमध्ये थांबला होता, अजितदादांसोबत तुम्ही होता. मात्र आता ही वेळ आली, तुम्ही गेल्यामुळं काय परिस्थिती आहे सध्या? शून्यावरती राष्ट्रवादी आली. वेळ मला पक्ष सोडण्यामध्ये सोडावा अशी परिस्थिती राज्याच्या नेतृत्वानं कदाचित आमच्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्या असल्यामुळं तशी झाली. आणि आम्ही निष्ठेनं 40 वर्ष पक्ष वाढवला पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, आणि या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्याची मोठी मुळी बांधली पाहिजे, मोठी शक्ती निर्माण केली पाहिजे. हा आमच्या कार्याची पद्धत होती. परंतु अलीकडे पक्षानं काही लोकांच्या हातामध्ये सूत्र दिली की त्या पक्षाच्या नावाखाली स्वतःचं अस्तित्व निर्माण करायलेत, जे इथं आत्ता एक 5-6 वर्षापासूनच या मोहोळ तालुक्यामध्ये ते आलेत. कारण विरोधक आमचे आहेत ते अनेक वर्षापासून आहेत, परंतु या सगळ्या विरोधकांमध्ये मिसळायचं,
त्यांच्या कार्यक्रमात भाषण करायचं आणि त्यांच्याबरोबर भाषण करत करत त्यांच्यात लोकांना काहीतरी चुकीचं सांगून काहीतरी मतभिन्नता करून लोकांना आपले स्वतःचे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जनतेच्या लक्षात आलं की ही ज्यांच्या हातामध्ये पक्ष दिला आहे ही मंडळी पक्ष बांधणीकडे यांचा जास्त कल नाही, तर स्वतःचं अस्तित्व आणि अस्तित्वातून आपलं स्वार्थ ह्याच्याकडेच लक्ष आहे असं त्यांच्या लक्षात आल्यामुळं सगळे लोक हळूहळू पक्षापासून बाजूला चालले आहेत. खूप मोठी हानी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली आहे. माझा जुना पक्ष आहे, त्यामुळे माझ्या आपल्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की आपण वेळीच ह्याच्यामध्ये आत्मचिंतन करा, अन्यथा पुन्हा हा पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये नावाला सुद्धा राहणार नाही. कोणतरी एकाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असा हा पक्ष होईल आणि तिथं कार्यकर्ते कोणच नसणार आहेत. याची गंभीर दखल त्यांच्या खरं तर आत्मचिंतन विधानसभेवेळेस करायचं होतं. जिल्ह्यात कोणीही घड्याळ घेत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये यशवंत मानेंनं घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवली आणि त्यांच्याच पक्षातील म्हणजे राष्ट्रवादीच्याच प्रदेशाध्यक्ष माझे आत्ताचे जिल्हाध्यक्ष त्यांना त्यांचा पराभव केला. ही एक दुर्दैवी गोष्ट. यानंतर देखील परत जिल्हाध्यक्षपद देणं म्हणजे या गोष्टीला काय म्हणायचं? या गोष्टीला आम्ही निष्ठेनं काम करणारी माणसं आहोत. जिथं निष्ठेची किंमत होईल तिथं आम्ही आमचं ताकद दाखवणार आहोत, तिथं आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहणारी माणसं आहोत. त्यामुळं पक्षच बेशिस्त झाला असल्यामुळं पक्षातच शिस्त राहिली नाही, म्हणून करता आम्हाला दुर्दैवानं पक्ष सोडावा लागला. आणि म्हणून यशवंत मानेनं मी बबनदादा शिंदेनी पक्ष सोडून टाकला. आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय सन्मानाची वागणूक भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला पाहायला मिळायला लागली. संघटना कशी असावी हे अनुभवायला लागलं. प्रत्येक रोज 2-3दा आम्हाला फोन आहेत, कुठली अडचण आहे का, काय आहे का, आत्मीयतेनं जिल्हाध्यक्ष असेल, जिल्ह्यातले आमदार असतील, पालकमंत्री असतील किंवा CM असतील, तुम्हाला कुठली अडचण आहे का, तुम्हाला कशाची आवश्यकता आहे का, तुमच्यावर चौफेर टीका होती त्याच्या संदर्भात काय करावं लागेल अशी विचारपूस करणारी, आधार देणारी ही संघटना भारतीय जनता पक्षाची लाभल्यामुळं मी गेलो ते चूक केलं नाही, तर अगदी योग्य त्या पक्षाकडे मी गेलो याचं मला खूप समाधान आहे. देवाभाऊचा किंवा जयाभाऊचा फोन आला असेल अभिनंदन म्हणून? हो आले ना, फोन आला की अभिनंदनाचा. काय म्हणले पुढचं काय नाही, पुढचं काय म्हणलं अभिनंदन म्हणजे एवढं काय बोलणार आहे ते, एवढं झाले. अभिनंदनाचा फोन आला तर पालकमंत्र्यांचा. काल एक उत्साहामध्ये काल जी जल्लोषाची जी मिरवणूक होती त्यामध्ये अजित पवारांवरती एक वक्तव्य केलं, त्यातून ट्रोल आज दिवसभर किंवा काल रात्रीपासून सुरू आहे. काय याबद्दल? नाही, ते आमच्या गावाला कधीच निवडणूक होत नव्हती, त्यामुळे निवडणूक झाली. ती निवडणूक झाल्यामुळं म्हणजे फॉर्म बाद झाला, मग ती बिनविरोध झाली. म्हणून करता लोकांचा उत्साह होता, जोश होता. त्या जोशाच्या उत्साहाच्या भरात आमच्या मुलांनी ते वक्तव्य केलं, त्याचं मी काय समर्थन करत नाही. आणि त्याच्या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब का पवार फॅमिलीचं याच्यामुळं भावना दुखवल्या असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी क्षमा मागतो, असं मी सगळ्या मीडियाला सांगितलेलं आहे. यामध्ये एक आता पॅनलमध्ये तुमच्या सुनबाई होत्या. अजितदादांनी जर कुठं तर कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे होतं की वर्षानुवर्ष हे कुटुंब आपल्यासोबत आहे आणि एक हट्टाला पेटून असं एक चुकीचं पाऊल उचलू नये असं एक विचार करून 2 पावलं पाठीमागं घ्यायला पाहिजे होतं. तशा सूचना दिल्या नसल्यामुळं एक राग थोडासा येणं साहजिक आहे. अजितदादाची आणि माझं बोलणंच म्हणजे काही नसताना जवळपास निवडणुका झाल्यानंतर 2ऱ्या का 3ऱ्या महिन्यात आम्ही गेलो होतो. एकदा त्यांना भेटायला गेलो अभिनंदन करायला, आणि त्याच्यानंतर एका कामानिमित्त मी आणि आमच्या जिल्ह्यातले 2-3 सहकारी गेलो. तिथं भेट झाली. तिथं आम्हाला तिघालाही वागणूक मानहानिकारक मिळाली. मी होतो आणि इतर पक्षाचे 2 माझे आमदार होते, परंतु तिघालाही तिथं मानहानिकारक वागणूक मिळाली. लक्षात माझ्या आलं की त्यांचा आपल्याबद्दल पुरेसारखा विश्वास राहिला नाही. पण तेव्हापासून माझं आणि त्यांचं फोन नाही किंवा मी त्यांना भेटलो नाही, ते मला भेटलेले नाहीत. आता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, यामध्ये सगळीकडे चौफेर कमेळ दिसणार तुम्हाला आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला संपणार. बिलकुल. आज मोहोळ शहरामध्ये मागच्या वेळेला पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक होती, तेव्हा आम्ही तिथं राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष केला, राष्ट्रवादीची सत्ता आणली. आणि 5च वर्षात आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेलो
आज मोहोळमध्ये एकही माणूस घड्याळाचं चिन्ह घेऊन उभा नाही आहे. काही केविलवाणी परिस्थिती झाली आहे. ते लोक म्हणत होते की 5 तरी आमचे सिम्बॉल घ्या, परंतु 5सुद्धा सिम्बॉल मोहोळच्या नागरिकांनी स्वीकारले नाहीत. अशी अवस्था मोहोळ तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली आहे. मागच्या वेळेला आम्ही जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या पूर्ण आमच्या एकत्र लढायचो, म्हणजे एकच घड्याळ घेऊनच लढायचो. म्हणजे 12च्या 12 पंचायत समिती, 6च्या 6 जिल्हा परिषद ह्या घड्याळ घेऊन लढायचो. परंतु आता यावेळेला ते एकटे लढतीलच असं मला वाटत नाही. आणि माझी तुमच्या माध्यमात त्यांना विनंती आहे की तुम्हाला आम्ही गुंडगिरी, दादागिरी, दहशतगिरी वाटते ना, जनतेत जाताना मी कसा एकटाच गेलतो घड्याळ चिन्ह घेऊन, तसं तुम्ही घड्याळ चिन्ह घेऊन एकटेच सगळ्या तालुक्याबरोबर लढा. आणि तुमचं लोकमत किती आहे, तुम्हाला मॅन्डेट किती आहे, एकदा जनतेला वेळ कळू द्या आणि आम्हाला वेळ कळू द्या. आम्ही मात्र पक्ष जे निर्णय देईल, आघाडी करायची का नाही तो माझ्या हातातला विषय नाही. पक्षाने जो निर्णय देईल ते मान्य करेल. परंतु माझं व्यक्तिगत मत आहे की आम्ही मोहोळ तालुक्यातल्या सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जागा ह्या कमळाच्या चिन्हावर लढणार. नुसतंच लढणार नाही तर सगळ्या जागा ह्या 100% निवडून आणणार. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, अनगर.